माझे सासरे सासूबाईंना त्यांच्या रूममधून बाहेर येऊ द्यायचे नाही आणि ते रोज रात्री त्यांच्या रूममध्ये तुरटी घेऊन जात असायचे. मी त्यांना जेव्हाही सासूबाईंबद्दल विचारायचे तेव्हा ते म्हणायचे की तिची तब्येत ठीक नाही आहे. पण मला माझ्या सासूबाईंचा रोज रात्री ओरडण्याचा आवाज यायचा. माझे सासरे सासूबाईंचे कपडेही मला धुवायला द्यायचे नाही. एके दिवशी मी ते सासूबाईंसोबत काय करता हे बघण्याचं ठरवलं. तेव्हा मी माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये जाऊन लपले आणि त्या रात्री मी जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझे सासरे सासूबाईंच्या त्या भागावर तुरटीने. मी रागिनी. माझं आणि विशालचं लव्ह मॅरेज होतं. आम्हा दोघांच्याही घरच्यांना आमचं लग्न मान्य होतं. मला एक मोठ्या जाऊबाईही होत्या, पण ते आमच्यासोबत राहत नव्हते. ते त्यांचे वेगळे राहायचे. माझ्या सासरच्या घरी विशाल, मी आणि माझे सासू सासरे असे आम्ही 4 जण होतो. नुकतेच मी आणि विशाल हनीमूनवरून घरी परतलो. फार प्रवास झाल्यामुळे मी फार दमली होते. म्हणून त्या दिवशी मी विशालला म्हणाले की मला जरा हातपायांची मालिश करून दे. विशाल मला तेल मालिश करून देऊ लागला. माझ्या कमरेची मालिश करून झाल्यानंतर तो मला पायांची मालिश करून देऊ लागला. तेव्हा माझी साडी माझ्या गुडघ्यांच्या वर होती. तेव्हा अचानकच माझी नजर आमच्या बेडरूमच्या दरवाजावर गेली. तिथे मला माझे सासरे आत डोकावून बघताना दिसले. त्यांना बघून मी फार घाबरले होते. मी लगेचच माझी साडी पायावर घेतली आणि मी माझ्या सासऱ्यांना आवाज दिला की बाबा काय झालं, काही हवंय का तुम्हाला? तेव्हा ते काही नाही म्हणून तिथून निघून गेले. कदाचित विशालकडून तो दरवाजा तसाच उघडा राहिला होता. पण माझ्या सासऱ्यांचं मुलगा आणि सुनेच्या खोलीत असं डोकावून पाहणं मला अजिबात आवडलं नव्हतं. त्याबद्दल मी विशालकडे जरा किरकिरही केली होती. पण तो म्हणाला जाऊ दे, एवढी मोठी गोष्ट नाही आहे. माझीच चूक झाली. माझ्याने बेडरूमचा दरवाजा उघडाच राहिला. विशालने सर्व दोष स्वतःवर घेतल्यामुळे मी त्याला जास्त बोलू शकले नाही आणि मलाही फार थकवा जाणवत होता. म्हणून मीही तो विषय तिथेच बंद केला आणि आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही आमच्या मोठ्या जाऊबाईंच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी जेवणाला बोलावलं होतं. जाऊबाईंच्या घरी गेल्यावर आम्ही दोघींनी फार गप्पा गोष्टी केल्या. विशालनेही त्याच्या मोठ्या भावासोबत आणि पुतण्यासोबत वेळ घालवला. तिथून आम्ही घरी येत असताना जाऊबाई मला म्हणाल्या की रागिनी, आता तुझ्या संसाराची सुरुवात आहे, तर जरा जपून राहा तिथे. आपले सासरे अजूनही जवान आहेत बरं का. जाऊबाईंनी मला संसाराची टीप दिली असावी म्हणून मी त्यांना होकारार्थी मान हलवली आणि आम्ही आमच्या घरी आलो. पण सासऱ्यांबद्दल त्या ते काय म्हणाल्या होत्या ते काही मला समजलं नव्हतं. सुरुवातीचे काही दिवस तर आमचे फिरण्यात गेले. आता विशालच्या ऑफिसच्या सुट्ट्याही संपत आल्या होत्या. मीही हळूहळू घरातील कामं समजून घेत होते. मी माझ्या सासूबाईंना घरात जास्त बघत नव्हते. एके दिवशी दुपारची माझी कामं झाल्यावर मी सासूबाईंच्या रूममध्ये जाऊ लागले. मी त्यांच्या रूमचा दरवाजा वाजवला तर आतून माझे सासरे बाहेर आले. मला सासूबाईंशी जरा काम आहे, मी आत येऊ का? मी असं बोलताच माझे सासरे मला म्हणाले की ते आता झोपले आहे. काय काम आहे तू मला सांग. तेव्हा मी काही न बोलता तिथून निघून आले. गेल्या काही दिवसांपासून मी बघत होते की माझ्या सासूबाई त्यांच्या रूममधून बाहेर पडत नव्हत्या. त्यांचं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवणही माझे सासरे त्यांच्या खोलीत घेऊन जात होते. त्यांच्या या विचित्र वागणुकीबद्दल मी माझ्या नवऱ्याशी बोलण्याचा विचार केला. पण विशाल त्याच्या कामात व्यस्त असायचा. तो सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडायचा तर रात्री 8 वाजताच तो घरी यायचा. जेवण झालं की तो लगेचच झोपी जायचा. एके दिवशी मी विशालशी बोलण्याचा प्रयत्न केला. घरात चाललेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. तो मला म्हणाला नसेल आईला बरं म्हणून ती बाहेर येत नसेल, तू का लक्ष देतेस त्यांच्याकडे? सोड तो विषय, चल मी जाऊन झोपतो, तूही झोप. असं बोलून विशालने मला टाळलं. त्याने मी सांगितलेली एकही गोष्ट मनावर घेतली नव्हती. मी आणि विशाल जेव्हाही एकत्र कुठे जायचो तेव्हा माझे सासरे आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत असायचे. माझे सासरे 55 वर्षाचे होते तरीही ते रोज नियमितपणे व्यायाम करायचे. त्यांना म्हातारं म्हणावं असे ते नव्हतेच. त्यांचा एकही केस अजूनही पांढरा झाला नव्हता. ते स्वतःला यंग मॅन समजायचे. एके दिवशी मी माझ्या सासऱ्यांना टेरेसवर कपडे वाळवताना पाहिलं की बाबा तुम्ही का कपडे धुतलेत? मला द्यायचे, मी धुतले नसते का आईंचे कपडे? त्यावर माझे सासरे मला म्हणाले अगं तुला घरातील बाकीही कामं असतात ना, तुला त्रास नको म्हणून सविताने तिचे कपडे धुवून घेतले. सासूबाईंनी त्यांचे कपडे स्वतःच धुवून घेतले हे काही मला बरं वाटलं नव्हतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला आणि त्यांना सासूबाईंचे कपडे धुण्यासाठी मागितले. तर माझे सासरे माझ्यावर चिडले. ते म्हणाले की तुला मी काल सांगितलं ना की ती तिचे कपडे धुवून घेते,
तिच्या कपड्यांना कोणी हात लावलेलं तिला आवडत नाही. माझ्या सासऱ्यांनी असं बोलून जोरात माझ्या तोंडावर त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद केला. त्यांच्याशी बोलत असताना मी आत डोकावून पाहत होते, तर आत मला सासूबाई काही दिसल्या नाही. त्या दोघांचंही वागणं जरा विचित्र होतं. त्यावेळी नेमका मला माझ्या जाऊबाईंचा फोन आला. त्यांना मी घरातील या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. एके दिवशी दुपारी मी सासूबाईंच्या रूम बाहेरून जात होते. तेव्हा आतून मला सासूबाईंचा आवाज आला. मी त्यांच्या रूमचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, तर सासूबाई म्हणत होत्या की अहो, आपल्या लहान मुलाचंही लग्न झालं आहे. आता हे काय आपलं वय आहे का या सर्व गोष्टींचं? आता माझ्याने हे काही सहन होत नाही. सासूबाई कशाबद्दल बोलत होत्या ते काही मला समजून आलं नाही. त्या दिवशी मध्यरात्री मला अचानक जाग आली. मला किचनमधून कोणाचा तरी आवाज येऊ लागला. मी बाहेर जाऊन पाहिलं तर माझे सासरे हातात तुरटीचा मोठा तुकडा घेऊन त्यांच्या खोलीत जात होते. गेल्या काही दिवसांपासून माझे सासरे रोज रात्रीचं त्यांच्या रूममध्ये तुरटी घेऊन जाताना मला दिसू लागले. एवढ्या रात्री त्यांना तुरटीची काय गरज लागत असेल हे काही कळत नव्हतं. एके दिवशी मी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे गेले. त्यांच्या रूमचा दरवाजा तर आतून बंद होता, पण आतून माझ्या सासूबाईंचा अचानकच मला ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मला आता सहन होत नाहीये असं त्या सारखं बोलत होत्या. तेव्हा माझे सासरे त्यांना म्हणाले की थोडे दिवस तू लवकरच आपल्या सुनेसारखी तरुण होणार आहेस. ते सर्व काही ऐकून मला जरा वेगळंच वाटू लागलं होतं. हे सर्व माझ्या नवऱ्याला सांगू तरी कसं तेही मला कळत नव्हतं. अनेक वेळा दुपारच्या वेळीही मला सासूबाईंचे तसे ओरडण्याचे आवाज येऊ लागले होते, पण ते आवाज ऐकण्याशिवाय मी दुसरं काही करू शकत नव्हते. माझ्या सासऱ्यांच्या वागण्या बोलण्यात तर एक वेगळीच लय मला दिसत होती. जाऊबाई मला त्या दिवशी सासऱ्यांबद्दल असं का बोलल्या होत्या ते आता मला समजत होतं. सासरे बुवा खरंच स्वतःला फार तरुण समजत होते. ते आत बंद कमऱ्यात सासूबाईंसोबत काय करत होते याची कोणालाही कसलीच कल्पना नव्हती. सासूबाई मला माझ्या आईप्रमाणे होत्या. आता मी त्यांना सासरे बुवांचा नको तो त्रास सहन करू देणार नव्हते. त्या दिवशी माझा नवराही घरी नव्हता. विशाल त्याच्या ऑफिसच्या मीटिंगसाठी 2 दिवसांकरता बाहेरगावी गेला होता. माझ्याकडे हीच वेळ होती जेव्हा मी माझ्या सासऱ्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू शकणार होते. त्या रात्री माझे घरातील कामं आवरून झाले तेव्हा मी माझ्या सासऱ्यांसमोर माझ्या रूममध्ये आले. मी माझ्या रूममध्ये येत नाही तोपर्यंत ते हॉलमधून कुठेही जात नव्हते. मी माझ्या खोलीत आली हे पाहून तेही त्यांच्या खोलीत गेले. थोड्या वेळाने ते त्यांच्या खोलीतून बाहेर येतील हे मला माहीत होतं, म्हणून ते बाहेर येण्या अगोदर मी माझ्या रूममधून बाहेर आले आणि हळूच मी घराच्या बाहेरच्या बाजूने गेले. तिथे त्यांच्या खोलीच्या खिडकीतून डोकावून मी आत बघू लागले. आत मला एक लाल लाईट सुरू दिसला. त्या लाल लाईटमध्ये मला सासूबाई नीट दिसत नव्हत्या. माझे सासरे त्यांच्या रूमच्या बाहेर जाताच मी खिडकीतून त्यांच्या रूममध्ये गेले आणि आत जाऊन मी कपाटाच्या मागे लपून त्यांच्यावर लक्ष देऊ लागले. सासरे बुवा थोड्याच वेळात त्यांच्या खोलीत तुरटीचा खडा घेऊन आले. आत येताच त्यांनी त्यांच्या रूममध्ये लाईट चालू केला व ते सासूबाईंजवळ येऊन उभे राहिले. त्यांनी जेव्हा सासूबाईंच्या अंगावरील पांघरून बाजूला केले तेव्हा सासूबाईंना पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या सासूबाईंच्या अंगावर वेगवेगळे डाग होते. माझे सासरे त्यावरून तो तुरटीचा तुकडा फिरवू लागले. डागांवरून तुरटी फिरवत असताना माझ्या सासूबाई जोरजोराने ओरडू लागल्या. त्या आजही तेच बोलत होत्या की माझ्याने आता हे सहन होत नाहीये. पण माझे सासरे अगदी प्रेमाने त्यांना बोलत होते की लवकरच तू आपल्या सुनेसारखी सुंदर आणि तरुण होणार आहेस. थोडं सहन कर फक्त माझ्यासाठी. सासूबाईंच्या अंगावर तुरटी फिरवत असताना माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. या सर्व गोष्टी मी नंतर विशालला सांगितल्या. तेव्हा त्याने मला सांगितलं की माझ्या आईला कुष्ठरोग आहे आणि त्याचेच तिच्या शरीरावर ते डाग आहे. माझे बाबा तिच्यावर खूप प्रेम करतात. आईच्या त्या रोगावर ते आयुर्वेदाचा उपचार करत आहेत. त्याचाच तो एक भाग आहे. आईच्या रोगाबद्दल समजल्यावर मोठी वहिनी इथे राहायला तयार नव्हती. ती आईची किळस करू लागली होती. दादाला घेऊन ती इथून निघून गेली. त्यानंतर आईने स्वतःला तिच्या खोलीत बंदिस्त केलं. आपल्या बायकोची दुसऱ्या सुनेनेही किळस करू नये असे बाबांना वाटत होतं, म्हणून ते तुला नेहमी तिच्यापासून लांब ठेवत होते. ते स्वतः आईचं सगळं काही करत असतात. माझ्या सासूबाईंच्या त्या रोगाबद्दल ऐकून माझं मन फार भरून आलं होतं. जी सत्यता मी बघायला हवी होती ती न बघता मी काही वेगळाच विचार करून बसले होते. माझ्या सासू सासऱ्यांचं एकमेकांबद्दलचं निर्मळ प्रेम पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं. माझे सासरे त्यांच्या बायकोसाठी जे काही करत होते ती फार मोठी गोष्ट होती. त्यानंतर मी त्यांना सोडून जाण्याचा विचार केला नाही.
त्यांना आम्ही सर्वजण मिळून घरातल्या आनंदी वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.